नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, थोर शास्त्रज्ञ वैज्ञानिक आईन्स्टाईन याचं एक फार सुंदर वचन आहे की ब्रह्मांड जे आहे, ब्रह्मांड हे अनादि अनंत आहे. त्याची व्याप्ती किती आहे हे सांगता येत नाही, पण एक वेळ जे ब्रह्मांड आहे त्याच्यासुद्धा सीमारेषा आपल्याला सांगता येतील, पण मानवी मूर्खपणाच्या, खुळेपणाच्या सीमा कधीही सांगता येत नाहीत. हे आईन्स्टाईनचं वचन आहे, एक विज्ञान थोर शास्त्रज्ञाचं वचन आहे. आणि त्याची वारंवार साक्ष आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात अनुभवावी लागत असते. कारण आपल्याकडे इतके दिग्गज प्रवक्ते, नेते आणि विचारवंत झालेले आहेत की त्यांच्या खोडेपणाला आता हळूहळू सीमा राहिलेली नाही. जगात काहीही घडो, आपलं पांडित्य सांगताना ही माणसं अधिकाधिक खोडेपणा करत सुटलेली आहेत. आता काल परवा मी ऐकलं की तो काय गुजरातमध्ये सुरतला नवा हिरे बाजार उभा राहिलेला आहे आणि त्यामुळे मुंबईचा झवेरी बाजार पळवून नेला असा टाहो फोडायला उभाटा, शिवसेना, राष्ट्रवादी यांचे नेते पुढे सरसावलेले. सुप्रियाताईंपासून संजय राऊतपर्यंत सगळ्यांनी बघा, आता फॉक्सकॉन काय ते होतं ते पळवलं, मग अमुक पळवलं, मग तमुक पळवलं. सगळेच्या सगळे मुंबई आणि महाराष्ट्राचे उद्योग हे गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत. भारतात मुंबईतलं काहीतरी व्यापारी केंद्र होतं, आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र, वर्ल्ड ट्रेड, ते सुद्धा गुजरातला पळवून नेलं. अरे, कुणी काही पळवलेलं नाही. आणि हे पळवून न्यावं ही काय कुठे पडलेलं तुमच्या पैशाचं पाकिट आहे का? उचललं आणि कोणीतरी पळवलं, किंवा सोन्याचा दागिना आहे उचलला आणि पळवला, असं पळवणं सोपं नसतं, सोपं नसतं. काय झालं हे सुद्धा बघायचं नाही. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि या सगळ्या कालखंडामध्ये फॉक्सकॉन कंपनी ही भारतामध्ये आणि पर्यायाने वेगवेगळ्या राज्यामध्ये आपला उद्योग उभा करण्यासाठी प्रयत्न करत होती. वेगवेगळी राज्य सरकारं त्यांना वेगवेगळ्या ऑफर्स देत होती. महाराष्ट्र सरकारने काय ऑफर दिली होती? त्यांना जितकी जमीन पाहिजे, ज्या उद्योग उभारायला सवलती पाहिजेत, ज्या सोयी पाहिजेत, त्या देण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने, महाविकास आघाडी सरकारने नेमकं काय केलं होतं याचा कुठलाही खुलासा न देता महाराष्ट्राचा फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातने पळवला म्हणून टाहो फोडून रडायला सुरुवात केली. आणि पळवला म्हणजे काय, तर महाराष्ट्रात यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची पळवली, त्यामुळेच तो गेला. नाही तर उद्धव ठाकरे असते तर तो प्रकल्प राहिला असता. मुद्दा असा आहे मित्रांनो की तो प्रकल्प जर वर्षभर तुमच्या दप्तरी फाईल म्हणून पडून होता, त्याच्यात एक पाऊल पुढे तुम्ही टाकलं नाही, त्याच्या आधी जर गुजरात सरकारने त्यासाठी प्रयत्न केले असतील आणि तिकडे तो प्रकल्प गेला असेल तर करणार काय? तुमचं हॉटेल आहे, माझं हॉटेल आहे, माझ्या हॉटेलात ग्राहक येतो म्हणजे मी तुमचा ग्राहक पळवला म्हणजे काय असतं मला कळत नाही. म्हणजे काय असतं? तुम्ही जर चांगली सेवा दिली, चांगले पदार्थ दिलेत, तर ज्याला काहीतरी खायचं आहे तो तुमच्या हॉटेलातून माझ्या हॉटेलात येणार नाही, तुमच्या हॉटेलात सुद्धा येईल, पण त्याला तुम्ही आवडणारे पदार्थ दिले पाहिजेत, त्याला तशी सेवा दिली पाहिजे. तुमच्या हॉटेलमध्ये गिऱ्हाईक येणार आणि ते सांगेल मला इडली सांबार द्या, मग तुम्ही काय सांगणार? नाही नाही, इडली सांबार नाही, तुम्हाला डोसा घ्यावा लागेल. न म्हणेल नाही नाही डोसा नाही, मग बटाटा वडा आहे का तुमच्याकडे? नाही, बटाटा वडा नाही, तुम्हाला साबुदाणा वडा घ्यावा लागेल. म्हणजे जो जो पदार्थ ते ग्राहक मागेल, गिऱ्हाईक मागेल, ते तुम्ही नाकारणार आणि तुम्ही बनवलंय ते त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि तो पदार्थ तुमच्याकडे नसेल आणि दुसऱ्या हॉटेलात गेलं तर आमचं गिऱ्हाईक पळवलं म्हणून तुम्ही टाहो फोडून रडणार आहात का? नाही चालत मित्रांनो, नाही चालत.
कधी तुम्ही ऐकले का दिल्ली दरबार नावाच्या हॉटेलवाल्यांनी चितळे या दुकानाने किंवा हॉटेलने आमचं ग्राहक पळवलं असं म्हटलंय का? नाही. ज्यांना भाकरवडी घ्यायची आहे ते चितळ्यांकडे जाणार आणि ज्यांना बिर्याणी खायची आहे ते दिल्ली दरबार किंवा काय असेल ते कुठला दरबार त्या हॉटेलमध्ये जातात. तेव्हा दिल्ली दरबार किंवा चितळे यांची गिऱ्हाईकं ठरलेली आहेत. त्यांच्याकडे गिऱ्हाईक ज्या अपेक्षेने जातं त्या अपेक्षा पूर्ण होतात, म्हणूनच तिकडे परत परत ग्राहक जात असतो. तुम्ही म्हणणार नाही भाकरवडी आमच्याकडे होणार नाही, आमच्याकडे बिर्याणी होते म्हणून त्या ग्राहकाने सुद्धा आमच्याकडे येऊन बिर्याणी खाल्ली पाहिजे. यापेक्षा उद्धव ठाकरे सरकारची आणि महाविकास आघाडीची अपेक्षा वेगळी नव्हती. तुम्ही जर त्या फॉक्सकॉन काय होतं वेदांत त्या कंपनीला अपेक्षा असलेल्या सुविधा सवलती दिल्या नसतील, त्यांच्या अपेक्षेनुसार त्या प्रोजेक्ट किंवा ती गुंतवणूक आपल्याकडे येण्यासाठी वेळेवर काम केलेलं नसेल आणि त्याच वेळेला ते गुजरातशी बोलत असतील आणि गुजरात सरकारने त्यांना आवश्यक असलेलं काय असेल त्या सवलती जमीन उपलब्ध करून दिली असेल आणि ते तिकडे गेले असतील तर तुमचं काही पळवलं असं होत नाही. आणि हे काय आज झालं असं नाही. ज्या वेळेला टाटा कंपनीचा टाटा मोटर्सचा नॅनो प्रकल्प हा सिंगूर नावाच्या तुमच्या बंगालच्या कुठल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये व्हायचा होता, त्याला बंगाल सरकारने जमीन पण दिली होती. डाव्या आघाडीची होती, सत्ता डाव्या आघाडीची होती. बुद्धदेव भट्टाचार्यांचं सरकार होतं. त्यांनी खास गुंतवणूक वाढावी म्हणून टाटांना आमंत्रित केलं होतं. त्यांना सिंगूर आणि नंदीग्राम ह्या गावामध्ये आवश्यक ती जमीन देऊ केली होती. पण डाव्या आघाडीच्याच पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी तो सगळा प्रोजेक्ट हाणून पाडला आणि विरोधात बसलेल्या ममता बॅनर्जी ह्या तिकडे जाऊन उपोषणाला बसल्या. त्यांना आपलं राजकीय हेतू साध्य करायचा होता, डाव्या आघाडीचं नाक कापायचं होतं. त्यामुळे सिंगूरमध्ये जी जमीन दिली होती आणि ज्याच्यावर टाटा मोटर्स कंपनी काम करत होती त्यांना हळूहळू करत आपला गाशा गुंडाळावा लागला. एक दिवस टाटांनी निर्णय घेतला की ठीक आहे बाबा, तुम्हाला नको असेल तर मी सिंगूरमध्ये कारखाना उभा करत नाही. मग तो कारखाना इतर कुठेतरी जाणार. आता टाटांचं पिंपरी चिंचवड आणि भोसरी वगैरे तो जो भाग आहे तिकडे पुण्यामध्ये फार मोठं टाटांचे प्रकल्प आहेत, तिकडेच तो येणार हे महाराष्ट्र सरकारने गृहीत धरलं होतं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि ते पत्रकारांना सांगत होते टाटा आता पुण्यातच येतील, पण त्यांनी स्वतः पुढाकार घेतला नाही. आणि गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींनी फक्त ट्विटरवर रतन टाटांना टॅग करून वेलकम टू गुजरात एवढीच एक ओळ लिहिली आणि रतन टाटांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आणि नॅनो प्रकल्प बंगालमधून उठला किंवा सोडला, तो गुजरातमध्ये गेला. मग तो गुजरातचा प्रकल्प जो गेला तो महाराष्ट्राचा पळवला होता का? टाटांचं महाराष्ट्रामध्ये मुख्यालय आहे, पुण्यामध्ये त्यांचा फार मोठा टेल्को वगैरे व्याप आहे, तरीही ते गुजरातला गेले कारण तिथल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचं बाहू पसरून स्वागत केलं होतं. आता सुद्धा जो काही टाहो फोडला जातोय बघा, BKC मध्ये मुंबईत काय तो चर्नी रोडला झवेरी बाजार आहे किंवा BKC मध्ये हिरे बाजार मोठा काहीतरी 2000 का 20,000 स्क्वेअर फूट आहे, तो पळवला. अरे पळवला कोण? काय पळवतंय? तिथल्या हिरे व्यापाऱ्यांनी गुजरात आता सुरतमध्येच हिऱ्यांना पैलू पाडण्याचा सगळ्यात मोठा उद्योग चालतो. तो विकायला मुंबईत येत असेल, विक्री मुंबईत होते, पण गोरेगाव वगळता महाराष्ट्रात इतरत्र फारसा हिऱ्यांना पैलू पाडायचा काय ते काम होत नाही, मॅन्युफॅक्चरिंग होत नाही. हिऱ्यांचा पैलूचा उद्योग हा गुजरातमध्ये केंद्रित झालेला आहे.
सुरतमध्ये केंद्रित झालेला आहे. आणि तो आजचा पण नाही, जगामध्ये कित्येक शतकापासून हा व्यापार किंवा पैलू पाडणं हे कसब हे ज्यू समाजाकडे होतं, ज्यू धर्मीयांकडे होतं. त्यांचीच त्यामध्ये मोनोपाली होती, मक्तेदारी होती. बेल्जियम वगैरे भागातले श्रीमंत जे हिरे व्यापारी आहेत ते सगळेच्या सगळे ज्यू आहेत. आणि पालनपुरी, गुजरातमधले जे पालनपुरी लोक आहेत, हे पालनपूरचे लोक 3-4 पिढ्या युरोपमध्ये गेले आणि या ज्यूंकडे अक्षरशः रोजंदारीचं काम करत करत पैलू पाडण्याचं कौशल्य शिकले. ते भरत शाह वगैरे तुम्हाला माहिती असेल, संजय दत्त प्रकरणात ज्याला अटक झाली होती, तो हिरे व्यापारी भरत शाह सिनेमाच्या उद्योगात पडला होता. हे सगळे पालनपुरी आहेत. आणि त्यांच्या मागची 4थी-3री पिढी यांनी गड्यासारखं राबून पैलू पाडण्याचं काम त्या ज्यू लोकांकडून शिकले. आणि त्यामुळे हळूहळू करत ते कौशल्य घेऊन ते गुजरातमध्ये आपल्या गावामध्ये येऊन, शहरामध्ये येऊन गुजरातच्या ते काम करायला लागले. आणि ते काम ज्यू हिरे व्यापाऱ्यांनी आउटसोर्स केलं पालनपुरी लोकांकडे. आज जे हिरे व्यापारी म्हणून आपण श्रीमंत बघतो, त्यांच्या मागच्या 4थ्या आजोबा पणजोबाने अक्षरशः गड्यासारखं ज्यू हिरे व्यापाऱ्यांकडे काम केलेलं आहे. त्यातून हा हिरे व्यापार गुजरातमध्ये आला. त्यामध्ये प्रामुख्याने पालनपुरी लोक आहेत, 4-4, 5-5 पिढ्या आहेत. आणि त्यातून हळूहळू जगभरच्या ज्यू व्यापाऱ्यांनी हिऱ्यांना पैलू पाडायचं काम ह्या पालनपुरी लोकांकडे सोपवलं. ते हळूहळू गुजरातभर पसरलं. सुरतमध्ये त्याचं मोठं सेंटर झालं. मुंबईत त्याची विक्री वगैरे होत असेल. पण हिरे व्यापारी हे प्रामुख्याने सुरतमधून हिऱ्याची आयात करतात. झवेरी बाजार असेल किंवा BKC मधला हे आहे, तिथे याकडे कधी महाराष्ट्र सरकारने लक्ष दिलं होतं की बाबा इकडे तुम्ही आणता तर इथेच ते पैलू पाडायचं कारखाने उभारा, पुण्यामध्ये असेल, नवे मुंबईत असो, आम्ही तुम्हाला जागा देतो. केलं कधी नाही. हिरे व्यापाराचं उद्योग म्हणून महाराष्ट्रात त्याला वसवण्याचं काम यापूर्वीच्या महाराष्ट्राच्या कोणी राज्यकर्त्यांनी कधी केलं का नाही? काय ते MIDCचा आणि उद्योग आहे हे वेगळं सांगायला नको, त्यातले भ्रष्टाचार नव्याने सांगायला नकोत. ती खडसेंच्या विरुद्धची केस काय आहे असो, मी त्याच्यात जात नाही. पण हिरे व्यापार किंवा झवेरी बाजार पळवला तर पळवला म्हणजे काय, तुमच्या तिप्पट चौपट मोठा हिरे काय तो बाजार, झवेरी बाजार हा व्यापाऱ्यांच्या मदतीने आणि सरकारच्या सहाय्याने सुरतमध्ये उभा केला गेलेला आहे. BKC मधल्या ज्या महागड्या भागात तिथे साधं दुकान टाकायचं, ऑफिस टाकायचं तरी जी भाडं पडतं त्याच्यापेक्षा प्रचंड स्वस्त भाडं असलेला तो हिरे व्यापार किंवा बाजार सुरतमध्ये उभा केला आहे. गुजरात सरकारच्या मदतीने आणि हिरे व्यापाऱ्यांच्या गुंतवणुकीतून उभा राहिला. BKC मधल्या हिरे बाजारासाठी महाराष्ट्र सरकारने नेमकं काय दिलं? खाडीची जागा दिली. तिथे भराव घालण्यापासून तो उभारण्यापर्यंत काम कोणी केलं? महाराष्ट्र सरकारने केलं. जिथे सवलती मिळतील तिथे लोक जातात. उत्तर प्रदेश काय तो बिहारपासून कामधंदा शोधत इथे माणसं काय येतात मुंबईत? रोजगार आहे म्हणून. मग उत्तर प्रदेशने म्हणायचं का आमचे कामगार महाराष्ट्राने पळवले असं म्हणायचं का? अगदी तुमच्या सातारा, सांगली कुठे जाल, जेव्हा करोनाच्या काळामध्ये सातारा, सांगली, रत्नागिरीपासून लोक आपापल्या गावी जायला उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जायला पायी जायला निघाले होते. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात मजुरी करायला सुद्धा उत्तर प्रदेशची माणसं लागतात, बिहारची माणसं, ओरिसाची माणसं, बंगालची माणसं लागतात. जरा जाऊन डोळे उघडून बघा. 10वी 12वी शिकलेली आमची पोरं कष्टाचं काम करायला तयार नाहीत. ती कामं करायला
या सगळ्या दुसऱ्या राज्यातून लोक येतात, तेव्हा मग अखिलेश यादव किंवा नितीश कुमार, लालू यादव यांनी म्हणायचं आमचे कामगार महाराष्ट्राने पळवले, मुंबईने पळवले असं म्हणणार. तुमच्या व्यापाऱ्यांना जर गुजरात सवलती देत असेल, हिरे बाजार उभा करून देत असेल, तर ते तिकडे जाणार. ज्या प्रकारे आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून उत्तर प्रदेशात ज्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केले, 6 का 7 नवे विमानतळ सुरू झालेले आहेत, मोठमोठे उद्योग प्रकल्प उभे केलेले आहेत. MIDC आपण म्हणतो तशी उत्तर प्रदेशची इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट पार्क उभी केलेली आहे. तिकडे हळूहळू करत एक एक उद्योग जातोय. आसपासच्या प्रदेशामध्ये आपल्या मुंबई असेल, पुण्यामध्ये असेल, जे उत्तर प्रदेश किंवा बिहारचे जे इथे येऊन रोजगार शोधत आलेले पाणीपुरीवाले सुद्धा आपल्या गावात रोजगार मिळतोय म्हणून परत जायला लागले. ते बघा, हे कष्टकरी सुद्धा आता उत्तर प्रदेश बिहारचे आपल्या गावी जाऊन सेटल व्हायला लागलेत, कारण जो रोजगार त्यांना मुंबईत मिळतो तो तिकडे मिळायला लागलेला आहे. ते आम्ही काय करतोय, तर आमचा उद्योग पळवला, आमची गुंतवणूक पळवली म्हणून रडत बसलोय. युनियन करून उद्योग बंद पाडणे हा आमच्याकडच्या नेत्यांचा सगळ्यात मोठा उद्योग झालेला आहे. कामगार युनियन बनवायची आणि उद्योग बंद पाडायचे. करोना नंतर हळूहळू सैल व्हायला लागलं, तेव्हा प्रत्येक त्या पुणे पिंपरी चिंचवडच्या अनेक उद्योजकांनी TV वर येऊन तक्रारी केल्या की इथले स्थानिक नेते आम्हाला धमकावतात की लेबर सप्लायर म्हणून आमच्याशीच कॉन्ट्रॅक्ट करा. हे आम्ही नेते बनवलेले. मग कोण उद्योग तुमच्याकडे राहील? हेच बिहारमध्ये होत राहिलं, हेच उत्तर प्रदेशमध्ये होत राहिलं म्हणून मोठ्या प्रमाणावर तिथले कष्टकरी स्थलांतर करून महाराष्ट्रात आले. तेच जर आमच्या वेगवेगळ्या MIDC एरियामध्ये होत असेल तर कामगार सुद्धा हळूहळू करून निघून जाणार आहेत आणि कामगार असलेल्या उद्योगांना मिळताना सुद्धा मारामार होऊन जाणार आहे. उद्योग गेले म्हणून रडू नका, कारण त्या उद्योग करणाऱ्यांना सुद्धा रोजगार परवडला पाहिजे. उद्योग होईल तिथे तिथे युनियन करायची आणि कामगारांना संपावर जायला सक्तीने भाग पाडायचं, गुंडगिरीने भाग पाडायचं, अशा युनियन्स आलेले आहेत. त्यातून उद्योग सुद्धा गुंडाळून अनेक लोक इतर राज्यात जायला लागलेले आहेत. ते थांबवणार नाही आणि आम्ही टाहो फोडणार की आमचा उद्योग पळवला, आमचा काय तो बाजार पळवला, आमचा हिरे बाजार पळवला, रडारड करायची. ज्यांना विकास करायचा आहे त्यांना कायदा व्यवस्था आणि स्थैर्य द्यावं लागतं. आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातले गुंड टिपून काढले आणि जी शांतता आणि स्थैर्य तिथल्या प्रशासन आणि कायदा व्यवस्थेला आले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग उत्तर प्रदेशात जायला लागलेले आहेत. फिल्म सिटी अख्खी उभी राहते. हळूहळू करत मुंबईची फिल्म सिटी बॉलिवूड संपणार आहे आणि कदाचित उलीवूड म्हणजे उत्तर प्रदेशचं बॉलिवूड किंवा हॉलिवूड म्हणून त्याला उलीवूड सुद्धा म्हणायला लागतील. आणखी 10 वर्षानंतर अशाच प्रकारे होत राहिलं तर उत्तर प्रदेशात हिंदी फिल्म उद्योग हा संपूर्णपणे उत्तर प्रदेशात जाईल. मुंबईत फक्त ऑफिसर राहतील. मोठमोठे उद्योग आधीच गेलेले आहेत, कारण युनियनची दादागिरी हा सुद्धा महाराष्ट्रातल्या रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, समस्या आहे. त्या हिरे बाजार हा कोणी पळवला नाही, ते स्वतःच गेलेले आहेत. त्यांनी गुजरातमध्ये गुंतवणूक केली आहे, कारण तिथल्या गुजरात सरकारने त्यांना त्या सवलती दिल्या त्या महाराष्ट्रात नाही आहेत. आणि उद्योग उभा करायचा तर त्याला जी शाश्वती लागते, स्थैर्य लागतं, शांतता लागते, संरक्षण लागतं, ते जर गुजरातमध्ये मिळत असेल, ते उत्तर प्रदेशात मिळत असेल तर आणखीनही उद्योग जाणार आहेत. आम्ही फक्त रडत बसणार आहोत. रडून काही होणार नाही. यशवंतराव चव्हाणांनी आणि त्यांच्या नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्योग विस्तारला गेला म्हणून इथे भरभराट झाली.
पुढल्या काळामध्ये जी राजकीय भांडगुळं निर्माण झाली त्यांनी इथले उद्योग पळवलेले आहेत आणि त्यामुळे रोजगारसुद्धा पळून जातोय. आमची शिकलेली पिढी कष्टाचं काम करायला तयार नाही, त्याला फक्त सरकारी नोकऱ्या पाहिजेत आणि सरकारी नोकरी म्हणजे पगाराची हमी, काम नसलं तरी पगार मिळतो. रोजगार भरपूर आहेत, तो करायला इतर राज्यातले लोक महाराष्ट्रात येतात आणि आमचे नेते रडत असतात बेकारी वाढली आहे, महागाई वाढली आहे. साताऱ्याच्या दहिवडीजवळ महिमानगड नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये बांधकाम करायला ओरिसा आणि झारखंडमधले कामगार गेली 10 वर्षे येतात. हे मी स्वतः बघितलेलं आहे. ज्यांना हौस आहे त्यांनी जाऊन बघावं. महिमानगड असो, दहिवडी असो, हॉटेलमध्ये काम करणारे तुम्हाला अमराठी लोक सापडतील. कारण आमच्या मराठी मुलांना रोजगार म्हणजे पगार पाहिजे. हे सत्य स्वीकारलं तर या बेरोजगारीवर मात करता येईल आणि मग रोजगार पळवला, बाजार पळवला म्हणून रडत बसायला लागणार नाही. मित्रांनो, अधिक बोलत नाही, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.